Good evening, all of you. So, आजच्या क्लासमध्ये आदरणीय मनीषा गावटे मॅडम आपणास आजच्या क्लासच्या माध्यमातून गणित आणि गणित विषयातील त्रिकोणाची परिमिती या विषयीचं मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून करणार आहे। तर मी आदरणीय मनीषा गावटे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या तासिकेला सुरुवात करावी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ या शिक्षण विभागाच्या उपक्रमांतर्गत परिमिती क्षेत्रफळ या घटकावरील घटकाच्या उदाहरणांच्या सरावासाठी मी आपणासमोर उभी आहे। सुरुवातीला अगदी 2 मिनिटात आपण क्षेत्रफळ व परिमिती या दोन घटकांबद्दल माहिती घेऊया। परिमिती कोणत्याही आकृतीच्या बाजूंच्या किंवा कडांच्या लांबींची बेरीज यास परिमिती असं म्हणतात। म्हणजे ज्या वेळेला दिलेल्या प्रतलातील दिलेल्या आकृतीच्या कडा किंवा बाजू यांच्या लांबींचा विचार आपण करतो त्यावेळी त्यास परिमिती असे म्हणतात। क्षेत्रफळ कशास म्हणतात तर त्रिकोणाच्या कडा त्याचबरोबर त्या आकृतीचा अंतर्भाग ज्या वेळेला आपण विचारात घेतो किंवा त्या आकृतीने व्यापलेले क्षेत्र ज्या वेळेला विचारात घेतले जाते त्यास क्षेत्रफळ असं म्हटले जाते। उदाहरणे सोडवत असताना तुम्हाला परिमिती व क्षेत्रफळ या संकल्पना उदाहरणातील कोणता उदाहरणासाठी क्षेत्रफळ आणि परिमिती हे घटक वापरायचे हे लक्षात येणे जरुरीचे आहे। त्यासाठी सुरुवातीला आपण क्षेत्रफळ व परिमिती या संदर्भातील आकृत्यांची परिमिती व क्षेत्रफळ या संदर्भातील तक्ता आपण बघूया। स्क्रीनवर तुम्हाला एक तक्ता दिसतोय बघा, ज्यामध्ये आकृती त्याची परिमिती व क्षेत्रफळ म्हटलो तरी त्रिकोणामध्ये विषमभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि समभुज त्रिकोण हे 3 त्रिकोणांचे प्रकार आहेत। पैकी जर विषमभुज त्रिकोण असेल आणि त्या त्रिकोणाच्या 3ही बाजू आपल्याला माहिती असतील तर त्रिकोणाच्या ABC या 3 भुजा असतील तर त्रिकोणाची परिमिती म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे फक्त बाजूच्या लांबींची बेरीज A अधिक B अधिक C म्हणजेच त्या त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ आपण दाखवतो 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। तोच विषमभुज त्रिकोण विशालकोन त्रिकोण असेल तरीही आपल्याला परिमिती 3 बाजूंच्या लांबींची बेरीज, परंतु जर दिलेल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची ही आपल्याला माहिती नसेल आणि त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या असतील तर आपण हिरोचं सूत्र वापरतो की ज्यामध्ये अर्धपरिमिती सुरुवातीला दिलेल्या 3 बाजूंची बेरीज भागिले 2 अर्धपरिमिती काढून घ्यायची आणि त्यानंतर वर्गमुळात s म्हणजेच अर्धपरिमिती पहिल्या कंसात s वजा a, दुसऱ्या कंसात s वजा b व तिसऱ्या कंसात s वजा c या सूत्राने आपण त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो। पुढचा आहे काटकोन त्रिकोण। काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला पाया आणि उंची माहितीच असते म्हणून परिमिती 3 बाजूंची बेरीज आणि काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी आपण 1/2 गुणिले काटकोन घालणाऱ्या बाजूंचा गुणाकार हे क्षेत्रफळासाठी सूत्र वापरू शकतो। पुढचा आपल्या उदाहरणांसाठी महत्त्वाचा त्रिकोण म्हणजे समभुज त्रिकोण। तुम्ही प्रश्नपत्रिकांचं ऑब्झर्वेशन निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल समभुज त्रिकोणावर प्रश्नांचं प्रमाण हे
कंपॅरेटिव्ह जास्त आहे, त्यामध्ये समभुज त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात, म्हणून परिमिती आपण 3 गुणिले बाजू या सूत्राने काढू शकतो. तर क्षेत्रफळासाठी पेन ड्राईव्ह काढून परत लावा. एक 2 मिनिट ओके. त्याच्यावर डबल क्लिक करा. हे पाहिले पुन्हा वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आणि जर समभुज त्रिकोणाची उंची आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी सूत्र आहे वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. त्यानंतर चौरसाच्या संदर्भात चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू, कारण चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात, त्यामुळे बाजूला 4 ने गुणलं की आपल्याला परिमितीचं सूत्र मिळतं. आणि क्षेत्रफळासाठी चौरसाच्या बाजूचा वर्ग हे क्षेत्रफळासाठीचं सूत्र आहे. समभुज त्रिकोणासाठी सुद्धा परिमिती 4 गुणिले बाजूची लांबी आणि समभुज त्रिकोण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. त्यानंतर आयताची परिमिती 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी, आणि आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहितीच आहे लांबी गुणिले रुंदी. त्यानंतर आहे समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोनाच्या परिमितीचं सूत्र 2 कंसात दोन्ही समांतर बाजूंची बेरीज, आणि समांतर भुज चौकोनाच्या क्षेत्रफळासाठी सूत्र आहे पाया गुणिले उंची. त्यानंतर येतो समलंब चौकोन. समलंब चौकोनाच्या चारही बाजूंची बेरीज परिमिती, आणि समांतर भुज समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळासाठी सूत्र आहे समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज भागिले 2 गुणिले उंची. वर्तुळासाठी वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे 2 पाय r, आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय r वर्ग. अर्धवर्तुळाच्या परिमिती साठी पाय r अधिक 2r, आणि अर्धवर्तुळाच्या क्षेत्रफळासाठी सूत्र आहे 1/2 पाय r वर्ग. तर आता आपण सूत्र थोडक्यात बघितली. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणांकडे जाऊया. उदाहरण क्रमांक 1. एका चौरसाचे क्षेत्रफळ 5 थोडं क्लिक करा स्क्रीनवर. एका चौरसाचे क्षेत्रफळ 5.29 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची बाजू व परिमिती किती? आताच आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बघितलेलं आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग. मग आता आपल्याला बाजू वर्ग 5.29 चौरसाचं क्षेत्रफळ आहे, म्हणजेच बाजूचा वर्ग किती आहे 5.29. चौरसाच्या बाजूचा वर्ग बरोबर 5.29 बरोबर. आता आपल्याला काढायचं काय आहे बघा, बाजू आणि परिमिती. चौरसाच्या बाजूचा वर्ग 5.29 आहे, म्हणजे बाजू काढण्यासाठी आपल्याला येथे फक्त दिलेल्या क्षेत्रफळाचं वर्गमूळ घ्यायचं आहे. वर्गमुळात 5.29. आता 5.29 चं वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला 529 आकाशाचं आपण 23 चा वर्ग केला तर 529 ही किंमत मिळते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून 5.29 हा 2.3 या संख्येचा वर्ग केल्यास आपल्याला किंमत मिळते 5.29. आणि म्हणून इथे बाजू मिळणार आहे आपल्याला 2.3. पण आपल्याला काढायची आहे परिमिती. आता आपण चौरसाची परिमिती काढूया. चौरसाची परिमिती
बरोबर, बाजू मिळालेली आहे आपल्याला 2.3. एका बाजूची लांबी आहे 2.3 आणि चौरसाच्या बाजू 4 म्हणून 2.3 गुणिले 4 गुणाकार करायचा आहे. 4 त्रिक 12 चला 1, 4 दुणे 8 आणि 1 9. आपल्याला माहिती आहे गुणाकारामध्ये पॉइंटच्या पुढे डावीकडून एक घर आहे म्हणून डावीकडून एक घर सोडून आपण पॉइंट देणार आहोत 9.2 सेंटीमीटर. पर्यायांमध्ये 9.2 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर. लागले हे लक्षात. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. पुढचे उदाहरण. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 36 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाची परिमिती काढा. त्रिकोणाचा प्रकार आपल्याला दिलेला आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सर्वप्रथम आपण लिहूया. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आणि एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे, आपल्याला परिमिती आणि क्षेत्रफळावरची उदाहरणे सोडवायची असतील तर सूत्र आपल्याला पाठ असणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपण या दोन्ही घटकांवरील उदाहरणे सोडवू शकत नाही. 3 वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग हे आहे समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठीचं सूत्र. आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 36 वर्गमुळात 3. 36 वर्गमुळात 3 बरोबर आपल्या सूत्रानुसार वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. आता आपल्याला बाजूचा वर्ग काढायचा आहे म्हणजे वर्गमुळात 3/4 यास ही संख्या आपल्याला डावीकडे घ्यावी लागणार आहे. घेताना अंश आणि छेद यांच्या आदला बदल होणार आहे म्हणजेच आपण गुणाकार व्यस्त घेणार आहोत. 36 वर्गमुळात 3 आहे तसेच राहतील गुणिले 4 वर्गमुळात 3 बरोबर बाजूचा वर्ग. वर्गमुळात 36 वर्गमुळात 3 याचाच अर्थ 36 वर्गमुळात 3/1. हा वर्गमुळात 3 एकमेकांशी कॅन्सल होतील म्हणजेच 36 गुणिले 4 बरोबर बाजूचा वर्ग. आता इथे लक्षात घ्यायचं, इथे गुणाकार करून नंतर वर्गमूळ काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्याचं कारण असं आहे, आपण निरीक्षण केलं तर 36 ही वर्ग संख्या आहे आणि 4 ही सुद्धा वर्ग संख्या आहे. मग त्यांचा गुणाकार करून पुन्हा त्याचं वर्गमूळ काढण्याची गरज नाही. मग बाजू काढण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्यायची आहेत. वर्गमूळ घेताना 36 चं वर्गमूळ आपल्याला माहिती 36 6 6 36 म्हणजे 6 हे 36 चं वर्गमूळ आहे आणि बेदुणे 4 म्हणून 2 हे 4 चं वर्गमूळ आहे. त्यांचा गुणाकार होईल 6 गुणिले 2 12 म्हणजे इथे आपल्याला बाजू मिळालेली आहे 12 सेंटीमीटर. आपल्याला काढायची आहे समभुज त्रिकोणाची परिमिती. मग आता परिमिती समभुज त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाला समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात म्हणून परिमिती बरोबर 12 गुणिले 3 म्हणजेच 36 सेंटीमीटर. पर्यायांमध्ये 36 सेंटीमीटर हा पर्याय क्रमांक 3 म्हणून या उदाहरणाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36 सेंटीमीटर. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. उदाहरण क्रमांक 3. चौरसाचा कर्ण वर्गमुळात 98 सेंटीमीटर आहे तर चौरसाची परिमिती किती असेल? आता हे उदाहरण सोडवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला मी सांगेन ती म्हणजे
तुम्ही जर बघत असाल तर चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यावर आधारित जो काही दोन्हींचा सहसंबंध आहे, चौरसाची बाजू आणि कर्ण, हा तुम्ही अगदी लक्षात ठेवायचा आहे. त्याचं कारण असं, यावर आधारित बरीचशी उदाहरणं आपल्याला परीक्षेला दिसतात आणि चौरसाचा कर्ण आणि बाजू यामध्ये चौरसाची बाजू देऊन कधी कधी कर्ण विचारतात किंवा कर्णाची लांबी देऊन बाजूची लांबी ही विचारलेली असते. तर त्यासाठी चौरसाचा कर्ण बरोबर चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. कर्ण आणि बाजू, जर चौरसाची बाजू दिली असेल तर बाजूला जर आपण वर्गमुळात 2 ने गुणलं तर आपल्याला चौरसाचा कर्ण मिळतो. त्याचप्रमाणे जर कर्णाची लांबी दिलेली असेल तर त्या कर्णाच्या लांबीला जर वर्गमुळात 2 ने आपण भागलं तर आपल्याला चौरसाची बाजू काढता येते. आता या उदाहरणामध्येच बघा, कर्ण दिलेला आहे आणि चौरसाची परिमिती विचारली. आपल्याला माहिती आहे परिमिती काढण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात कर्णाच्या लांबीचा काहीही उपयोग होत नाही, कारण कर्ण हा परिमितीत येत नाही. मग चौरसाचा कर्ण आपल्याला का दिलेला आहे, तर चौरसाच्या कर्णावरून चौरसाची लांबी काढणं आणि त्या लांबीवरून मग चौरसाच्या बाजूची लांबी काढणं आणि त्या लांबीवरून आपल्याला परिमिती काढता येणार आहे. मग दिलेल्या सूत्रानुसार चौरसाचा कर्ण आहे वर्गमुळात 98 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. या सूत्रावरून आपल्याला बाजूची लांबी काढायची आहे. आता इथे बघा 98 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. मग अशा वेळेला आधी आपल्याला बाजू काढण्यासाठी हा वर्गमुळात 2 जो आहे तो आपण डावीकडे आणूया. इकडे तो गुणाकाराच्या स्वरूपात आहे, म्हणजे डावीकडे येताना तो वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2 बरोबर बाजू. आता आपल्याला वर्गमुळात 2 छेद जर कॅन्सल झाला तर आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जातं. मग आपण काय करणार, तर अंशस्थानी वर्गमुळात 2 आपल्याला मिळवण्यासाठी दिलेल्या वर्गमुळामध्ये 98 ला 2 ने भाग देणार आपण. आता 98 ला 2 ने भाग देताय तो आपल्याला 2 8 1 उरला 2 18 म्हणजेच 49 गुणिले 2. 98 आपण कोणत्या स्वरूपात लिहिणार, 49 गुणिले 2. आपण 2 नेच भाग का दिला, तर आपल्याला हा वर्गमुळात 2 अंशस्थानी आपल्याला वर्गमुळात 2 मिळवायचा आहे, जेणेकरून वर्गमुळात 2 आपल्याला कॅन्सल करता आला तर आपल्याला पुढे आकडेमोड कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. म्हणजेच आपण आता अंशस्थानी काय लिहिणार, वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 बरोबर बाजू. वर्गमुळात 2 कॅन्सल झाले म्हणजेच बाजू बरोबर वर्गमुळात 49 आणि 49 हा 7 चा वर्ग आहे, म्हणजेच बाजू मिळाली आपल्याला 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर आपली बाजू आहे. आपल्याला काढायची आहे परिमिती. परिमिती बाजू गुणिले 4, 7 गुणिले 4 28 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. लक्षात आलं या प्रकारच्या उदाहरणांमध्ये. आता आपण पुढे बऱ्याचशा उदाहरणांमध्ये आपल्याला चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू हा सहसंबंध आपल्याला येणारच आहे, तो सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 5 सेंटीमीटरने जास्त आहे, रुंदी 3 सेंटीमीटर असेल तर आयताची परिमिती किती? आयताची लांबी आणि रुंदी, त्यापैकी आपल्याला रुंदी दिलेली आहे आणि रुंदीपेक्षा लांबी 5 सेंटीमीटरने जास्त आहे असं सांगितलेलं आहे. तर परिमिती
पुन्हा या उदाहरणासाठी आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. त्यापूर्वी आपण लांबी आणि रुंदी किती आहे ते बघूया. आपल्याला दिलेली आहे रुंदी. कोणता धडा आहे? आयताची रुंदी दिलेली आहे 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला सांगितलेलं काय आहे बघा, लांबी ही रुंदीपेक्षा 5 ने जास्त. लांबी ही रुंदीपेक्षा 5 ने जास्त म्हणजे 5 अधिक रुंदी, रुंदी आहे 3, 8 सेंटीमीटर. आयताची लांबी आणि रुंदी आपल्याला मिळालेली आहे. त्यावरून आपल्याला आयताची परिमिती काढता येईल. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच 2 कंसात लांबी आहे 8 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 3 सेंटीमीटर. 2 कंसात 11 म्हणजे 2 गुणिले 11 22 सेंटीमीटर. 22 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. पुढचं उदाहरण क्रमांक 5. 14 सेंटीमीटर त्रिज्येच्या चाकाभोवती 22 किलोमीटर दोरा गुंडाळल्यास चाकाभोवती दोऱ्याचे किती वेढे होतील? आता बघा, चाकाचा आकार वर्तुळाकृती आहे आणि आपल्याला दिली आहे 14 सेंटीमीटर त्रिज्या म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे. आता इथं चाकाभोवती म्हणजेच चाकाची परिमिती. आता वर्तुळाकार वस्तूंची परिमिती म्हणजेच त्याचा परिघ आपण विचारात घेत असतो. म्हणून परिघ बरोबर, परिघाचं सूत्र आपल्याकडे आहे, वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r. 2 गुणिले पायची किंमत आपल्याला माहिती आहे 22/7 किंवा 3.14 यापैकी कोणतीही किंमत आपण पायची घेऊ शकतो. इथे आपण 22/7 घेऊयात. r त्रिज्या 14 सेंटीमीटर आपल्याला उदाहरणात दिलेली आहे. आता हा परिघ म्हणजे एका चाकाचा परिघ म्हणजे एक फेरा. बरोबर, परिघ आपण काढतोय म्हणजे त्या दोऱ्याचा एक वेढा किंवा एक फेरा होण्यासाठी जेवढं अंतर लागणार आहे ते आपण काढणार आहोत. 7 ने भाग जातो, 7 × 7 = 7 × 14, 22 × 2 = 44 आणि गुणिले 2 म्हणजे 88. 22 × 2 = 44 × 88 सेंटीमीटर. म्हणजे आता हे 88 सेंटीमीटर म्हणजे काय आहे तर तो दोरा चाकाला एकदा गुंडाळला, त्याचा एक वेढा झाला की त्याचं अंतर असणार आहे 88 सेंटीमीटर. तर आपल्याला त्या चाकाभोवती किती किलोमीटर दोरा गुंडाळलेला आहे? 22 किलोमीटर. सध्या आपण एक वेढा म्हणूया याला. हा परिघ म्हणजे काय आहे? त्या दोऱ्याचा एक वेढा. असे किती वेढे होतील असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला एकूण अंतर दिलंय बघा. एकूण अंतर आपल्याला दिलेलं आहे ते आहे 22 किलोमीटर. उदाहरण सोडवत असताना आपल्याला ज्या वेळेला आकडेमोड करायची असते त्यावेळेला सर्व एकक सारखी असावी लागतात. म्हणजे जिथं किलोमीटरचं रूपांतर सर्वात आधी आपल्याला कशामध्ये करावं लागेल? सेंटीमीटर मध्ये. त्यासाठी 22 गुणिले आधी किलोमीटरचं मीटर करण्यासाठी
आपल्याला कितीने गुणावं लागेल 1000 आणि पुन्हा या मीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी पुन्हा आपल्याला 100 ने इथं गुणावं लागणार आहे. हे उदाहरण लक्षात घ्या. 22 किलोमीटर मीटर करण्यासाठी आपल्याला माहिती आहे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, म्हणून या 1000 ने आपण गुणलं आणि आता 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतो, म्हणून पुन्हा या 100 ने आपण त्या 22 ला गुणलेलं आहे, म्हणजेच एकूण आपल्याला मिळेल 22. 1 2 3 4 5 शून्य देणार आपण 22 वर, म्हणजेच 22 लाख सेंटीमीटर एवढं त्या दोऱ्याची लांबी आपल्याला मिळालेली आहे. आणि आता आपल्याला काढायचं आहे की असे किती वेढे होतील. जर एका वेढ्याचं अंतर 88 सेंटीमीटर असेल तर असा 22 लाख सेंटीमीटर दोरा जर आपण त्या चाकाला गुंडाळला तर आपल्याला एकूण वेढ्यांची संख्या काढण्यासाठी काय करावं लागणार आहे. एकूण वेढे बरोबर एकूण अंतर भागिले एक वेढ, म्हणजेच 22 लाख सेंटीमीटर भागिले एक वेढ आहे आपला 88 सेंटीमीटर. हा भागाकार केल्यानंतर जे उत्तर येईल तेवढे आपले एकूण वेढे असणार आहे. तर आपल्याला माहिती 22 चोक 88, एकावर पुन्हा 5 शून्य देणार आपण. 22 चोक 88. आता पुन्हा 4 ने भाग देणार आपण. 4 एक 4, हा 10 ला भाग जाताना 4 दुने 8, 2 उरले म्हणजे 4 25, हे 25 आणि हे पुढचे 3 शून्य तसेच येणार 25 वर, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 25,000 वेढे. पर्याय क्रमांक 4 25,000 वेढे, म्हणजेच त्या चाकाला 22 किलोमीटर दोरा गुंडाळल्यास दोऱ्याचे किती वेढे होतील तर 25,000. पुढचं उदाहरण. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 फेऱ्यांचे तार कंपाऊंड करायचे आहे आणि त्यासाठी प्रति मीटर 40 रुपये खर्च येत असल्यास एकूण किती खर्च येईल. म्हणजेच वर्तुळाकार बाग आहे जिची त्रिज्या आहे 56 मीटर आणि त्या बागेभोवती 5 फेऱ्यांचे तार कंपाऊंड करायचे आहे आणि त्यासाठीचा खर्च आपल्याला प्रति मीटर 40 रुपयाप्रमाणे काढायचा आहे. आता येथे सुद्धा आपल्याला वर्तुळाची बागेची परिमिती म्हणजेच परिघ काढून घ्यावा लागणार आहे आणि मग एकूण अंतर आपल्याला एक परिघ काढल्यानंतर आपल्याला एका फेऱ्याचं तार कंपाऊंड साठी किती तार लागेल त्याच्या मीटर मध्ये तारेची लांबी मिळेल. मग पुन्हा त्याला 5 ने गुणलं की 5 फेऱ्यांसाठी लागणाऱ्या तारेची लांबी आणि मग खर्च काढण्यासाठी एका मीटर साठी 40 रुपये तर दिलेल्या अंतरासाठी किती, अशा प्रकारचं उदाहरण हे आहे. तर त्यासाठी वर्तुळाचा परिघ पुन्हा आपल्याला काढावा लागणार आहे. मागच्या उदाहरणासारखा परिघाचं सूत्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 पाय r, त्रिज्या आहे 56 म्हणून 2 गुणिले पायची किंमत या उदाहरणात आपण 22/7 घेऊया. आपल्याला आकडेमोड काढण्यासाठी ही किंमत जास्त सोयीस्कर असते. गुणिले 56 की जी बागेची त्रिज्या दिलेली आहे. उदाहरण सांगूया 7 7 8 56, 8 चा भाग गेलाय. अंशांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 22 दुने 44 गुणिले 8. गुणाकार करूया आपण. 8 चोक 32, हातचे 3 आले. पुन्हा 8 चोक 32 आणि 3 35 म्हणजे 352 मीटर. हे जे अंतर आहे हे अंतर म्हणजे त्या बागेभोवती तारेचा एक फेरा किंवा एक वेढ्यासाठी लागणारी तार लागणार आहे 352 मीटर. परंतु आपल्याला किती सांगितलंय कंपाऊंड
5 फेऱ्यांचे तार कंपाऊंड करायचे आहे. म्हणजे 5 फेऱ्यांसाठी लागणारी तार 5 फेऱ्यांसाठी लागणारी तार असणार आहे आपली 352 गुणिले 5. 352 गुणिले 5. 5 गुणे 10 खर्चाला 1, 5 5 25 आणि 1 26, पुन्हा ह्याचे 2, 5 3 15, 16 आणि 17 म्हणजे 1760 मीटर एवढी एकूण तार आपल्याला त्या बागेभोवती तारेचे 5 फेऱ्यांचं कंपाऊंड करण्यासाठी लागणार आहे. परंतु आपल्याला खर्च काढायचा आहे प्रति मीटर 40 रुपये आणि आपल्याकडे एकूण लांबी आहे 1760 मीटर. म्हणजेच एकूण खर्च काढण्यासाठी आपल्याला एकूण खर्च बरोबर एकूण तारेची लांबी 1760 मीटर गुणिले एका मीटर साठी असणारा प्रति मीटर असणारा खर्च म्हणजे 40 रुपये. या दोन्हींचा गुणाकार केल्यास आपल्याला एकूण खर्च मिळणार आहे. एका स्थानी असणारे दोन्ही शून्य आधी आपण लिहून घेऊ आणि आता 4 ने गुणाकार करायचा आपल्याला. 4 * 24, 2 7 28 आणि 2 30, 3 4 1 4 आणि 3 7 म्हणजेच एकूण 70,400 रुपये. आपल्या पर्यायांमध्ये बघूया उत्तर आहे का 70,400 रुपये. पर्याय क्रमांक 4 70,400 रुपये. सॉरी 70,400 रुपये. पर्याय क्रमांक 3 7,04,000 रुपये होतं शेवटचं. असं आपण तुम्ही उदाहरण सोडवताना नजर चुकीने अशा चुका होण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे आपण पर्याय दोनदा बघून घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. एका समभुज चौकोनाचे कर्ण 8 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर आहे. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? आता याही उदाहरणात बघा समभुज चौकोनाचे कर्ण दिलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात आपल्याला चौकोनाची परिमिती काढण्यासाठी कर्णांच्या लांबीचा उपयोग होणार नाही. मग कर्णांच्या लांबीचा आपण काय करणार आहोत तर त्या कर्णांच्या लांबीवरून आपल्याला त्या समभुज चौकोनाची बाजू काढायची आहे आणि मग त्या बाजूवरून आपल्याला परिमिती काढता येणार आहे. त्यासाठी आता इथे आपल्याला कच्ची आकृती काढण्याची गरज आहे. समभुज चौकोन अशा प्रकारची समभुज चौकोनाची आकृती असते. समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी, समभुज चौकोनाचा एक कर्ण लांब आणि एक त्यापेक्षा त्याची लांब, 2 कर्णांमध्ये एक कर्ण मोठा असतो दुसरा थोडा लहान असतो. आता हा मोठा कर्ण जो आहे 8 सेंटीमीटरचा आहे असं आपण समजूया आणि लहान कर्ण 6 सेंटीमीटरचा आहे. तर समभुज चौकोनाच्या कर्णांचा एक अगदी महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला जो लक्षात ठेवायचा आहे तो आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक या शब्दाचा अर्थ 2 कर्ण ज्या वेळेला एकमेकांना छेदतात त्या वेळेला त्या छेदस्थानी तयार होणारे सर्व कोन काटकोन असतात. एकमेकाला दोन्हीही कर्ण एकमेकांना काटकोनात छेदतात म्हणजेच एकमेकांना ते लंब असतात. आणि दुभाजक याचा अर्थ ते एकमेकांना छेदत असताना एकमेकांचे समान 2 भाग करतात. म्हणजेच कर्ण जिथे छेदतात त्या बिंदूपासून दोनही कर्णांचे होणारे भाग हे समान लांबीचे असतात आणि होणारे सर्व कोन हे काटकोन असतात. आता आपल्याला समभुज चौकोनाची बाजू काढायची आहे. त्यासाठी कर्णांचे होणारे भाग, हा मोठा कर्ण 8 सेंटीमीटर जो लांबीचा आहे त्याचे होणारे 2 समान भाग म्हणजेच प्रत्येक भाग हा किती सेंटीमीटरचा असेल तर 4 सेंटीमीटरचा असणार आहे. दुसऱ्या कर्णाचा होणारा निम्मा भाग हा 6 सेंटीमीटर त्याची एकूण लांबी आहे म्हणजे त्याचा निम्मा भाग 3 सेंटीमीटरचा असेल. आणि
आपण या तयार झालेल्या 4 त्रिकोणांपैकी कोणत्याही एका त्रिकोणाचा विचार केल्यास त्या त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच आपल्या समभुज चौकोनाची बाजू आहे. मग इथं समभुज चौकोनाची बाजू काढायची असेल तर आपल्याला पायथागोरसचे प्रमेय वापरता येणार आहे. पायथागोरसच्या प्रमेयासाठीची जी मुख्य अट आहे की पायथागोरसचे प्रमेय जर आपल्याला वापरायचं असेल तर दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोणच असावा लागतो, तरच आपल्याला पायथागोरसचे प्रमेय वापरता येतं. अन्यथा इतर कोणत्याही त्रिकोणात आपण पायथागोरसचे प्रमेय वापरू शकत नाही. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींच्या वर्गांची बेरीज म्हणजेच इथे आपल्याला मिळणार आहे 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग. आकृतीचं निरीक्षण केल्यास कर्ण म्हणजेच आपल्या समभुज चौकोनाची बाजू आहे, म्हणून कर्ण वर्गाला आपल्याला इथं बाजू वर्ग असंही म्हणता येणार आहे. बाजू वर्ग बरोबर 4 चा वर्ग म्हणजेच 16 आणि 3 चा वर्ग म्हणजेच 9, बेरीज येते 25 आणि म्हणून बाजू वर्ग बरोबर 25 आणि म्हणून समभुज चौकोनाची बाजू दोन्ही बाजूंची वर्गमूळ जर आपण घेतली तर 25 चं वर्गमूळ येते 5. म्हणजेच समभुज चौकोनाच्या एका बाजूची लांबी 5 सेंटीमीटर आहे. याचाच अर्थ दिलेला चौकोन हा समभुज चौकोन आहे, म्हणजे सर्व बाजू किती लांबीच्या आहेत? 5 सेंटीमीटरच्या आहेत आणि म्हणून परिमिती असणार आहे समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजेच 4 गुणिले 5 5 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढच्या प्रश्नाकडे एक तार वाकवून आयत तयार केला. या आयताची लांबी व रुंदी क्रमशः 40 व 35 सेंटीमीटर आहे, तर त्या तारेची एकूण लांबी किती? एक तार आहे आणि ती वाकवून त्यापासून आयत तयार केलेला आहे. त्या आयताची लांबी दिलेली आहे 40 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 35 सेंटीमीटर. तर आपल्याला त्या तारेची एकूण लांबी विचारलेली आहे. तारेपासून आयत तयार केला म्हणजेच त्या तारेची लांबी जेवढी असेल तेवढीच त्या आयताची परिमिती असणार आहे. म्हणजेच तारेची लांबी बरोबर आयताची परिमिती. तारेची लांबी तार जेवढ्या लांबीची आहे तेवढ्याच परिमितीचा आयत आपल्याला त्या तारेपासून तयार करता येणार आहे. म्हणून तारेची लांबी बरोबर आयताची परिमिती. आयताच्या परिमितीचं सूत्र सर्वांना माहिती आहेच. आयताची परिमिती. आता आयताच्या परिमितीचं सूत्र लिहूयात आपण. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात आता लांबीसाठी L लेंथ आणि रुंदीसाठी B ब्रेथ अशी चिन्हही वापरली जातात. 2 कंसात लांबी आपल्याकडे आहे 40 सेंटीमीटर आणि रुंदी आपल्याकडे आहे 35 सेंटीमीटर. 2 कंसात 40 अधिक 35 5 5 4 3 7 75 गुणिले 2 75 दुने असतात 150 सेंटीमीटर. म्हणजेच त्या आयताची परिमिती आहे 150 सेंटीमीटर. म्हणजेच त्या तारेची एकूण लांबी असणार आहे 150 सेंटीमीटर. पर्यायातील पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे.
चला पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊयात. एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. हा चौरस कर्णावर कापला तर तयार झालेल्या त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. चौरसाची बाजू दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला तो चौरस जर कर्णावर कापला तर तयार होणाऱ्या त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती विचारली. त्यासाठी आपण आता आधी चौरसाची कच्ची आकृती काढूयात. चौरस, चौरसाला इथं नाव देण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला फक्त काय दिलंय ते आपण बघूयात. चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर, चौरसाची एक बाजू 12 सेंटीमीटर म्हणजे उरलेल्या सर्व सुद्धा 12 सेंटीमीटरच्याच असणार आहेत. आता आपल्याला काय म्हटले बघा, हा चौरस कर्णावर कापला. इथं कर्णावर कापला म्हणजे कोणताही एक कर्ण काढला तरी चालणार आहे. समजा आपण हा कर्ण काढला आणि याचे कर्णावर कापला याचा अर्थ इथून या चौरसाचे दोन भाग केले. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची, ज्या वेळेला हे दोन भाग चौरसाचे होणार आहेत त्यावेळेला हे दोनही त्रिकोण जे तयार होणार आहेत ते दोन्ही एकमेकांशी एकरूप म्हणजे अगदी सारखे असणार आहेत. आणि मग आपण या दोन्ही त्रिकोणांपैकी कोणत्याही एका त्रिकोणाची जरी परिमिती काढली तरीही उत्तर म्हणजे कोणत्याही एका त्रिकोणाची परिमिती आपल्याला काढायची आहे कारण एकाच त्रिकोणाची विचारलेली आहे. मग या दोन्हींपैकी कोणत्याही एका त्रिकोणाची परिमिती जर आपल्याला काढायची असेल तर उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल दोन बाजूंची लांबी आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याला लांबी फक्त कोणती लागणार आहे तर आपण जो कर्ण काढला आहे त्याची लांबी लागणार आहे. आणि पुन्हा इथं तयार होणारा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच मागच्या उदाहरणासारखा पायथागोरस प्रमेय इथे आपल्याला वापरता येणार आहे. म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर कर्णाच्या वर्गा लांबीचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. याचाच अर्थ 12 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग कारण उरलेल्या दोनही बाजू समान लांबीच्या आहेत. आता 12 चा वर्ग 144. आपल्याला वर्ग पाठ करून ठेवावे लागतात. 20 पर्यंतचे वर्ग तर पाठ असावेच लागतात उदाहरण सोडवताना. 12 144 अधिक 144 याचाच अर्थ कर्ण वर्ग बरोबर 144 अधिक 144 288. आता 288 हा कोण कशाचाही पूर्ण वर्ग नाही म्हणजे 288 मध्ये एखादी वर्ग संख्या आहे का हे आधी आपल्याला शोधावं लागणार आहे. तर आपल्या पुढे जो 144 आहे त्याला जर 2 ने गुणलं म्हणजेच कर्ण बरोबर वर्गमुळात 288. कर्णाची किंमत काढायची असेल तर आपल्याला वर्गमुळात 288 घ्यावे लागणार आहे. आता हे 288 मला कोणत्या स्वरूपात लिहिता येतील तर कर्ण बरोबर वर्गमुळात 288 हे 2 गुणिले 144 या स्वरूपात लिहिता येतात. 144 गुणे 288. आपण 144 का घेतले कारण 144 ही वर्ग संख्या आहे आपल्याला माहिती आहे. 2 गुणिले 144 144 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 12 म्हणून याचं उत्तर आलं 12 वर्गमुळात 2. ही मिळाली आपल्याला कर्णाची किंमत. आपल्याला विचारलेली आहे एका त्रिकोणाची परिमिती. आता कर्णाची किंमत 12 वर्गमुळात 2 आहे. मग त्या एका त्रिकोणाची परिमिती बरोबर परिमितीची व्याख्याच आपण बघितलेली आहे. त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते. आता इथे 3 बाजूंची बेरीज करायची असेल तर दोन बाजू 12 सेंटीमीटरच्या आहेत म्हणून 12 अधिक 12 आणि कर्णाची लांबी आपल्याला मिळालेली आहे 12 वर्गमुळात 2. बेरीज करताना आपल्याला आता 12 वर्गमुळात 2 ही संख्या बेरजेत घेता येत नाही
त्यासाठी त्याच्या सारखी टर्म आपल्याला सारखं पद दुसरं असावं लागतं. मग ते 12 वर्गमुळात 2 बाजूला ठेवून 12 + 12 24 ही बेरीज आपल्याला करता येणार आहे. 12 वर्गमुळात 2. आता प्रत्यक्ष हा पर्याय आपल्या दिलेल्या पर्यायांमध्ये 24 + 12 वर्गमुळात 2 हा पर्याय आहे तो बघून जर घेतलं तर आपल्या लक्षात येतंय प्रत्यक्षात फक्त 24 वर्गमुळात 2 हा पर्याय आपल्याला दिलेला आहे. म्हणजे उत्तर आपल्याला या स्वरूपात चालणार नाही. मग आता इथे आपल्याला आणखी काय करता येणार आहे तर आपल्याला 12 ही संख्या इथे कॉमन काढता येणार आहे. 12 जर कंसाच्या बाहेर आपण लिहिले 12 जर कंसाच्या बाहेर लिहिले तर कंसामध्ये आता ज्या वेळेला आपण कॉमन काढतो त्यावेळेला 24 या संख्येतून 12 ही संख्या कॉमन काढली याचा अर्थ 24 - 12 असा होत नाही. तर 24 ही संख्या आपण 12 × 2 या स्वरूपात आहे असं विचारात घेऊन त्यापैकी 12 आपण कंसाच्या बाहेर घेतले म्हणजेच गुणिले 2 ही 2 काय राहतील कंसात राहतील. अधिकचं चिन्ह आहे तसंच आणि 12 वर्गमुळात 2 याचा अर्थ 12 × वर्गमुळात 2 त्यापैकी 12 आपण कंसाच्या बाहेर घेतलेले आहेत म्हणजे कंसात राहतील फक्त वर्गमुळात 2 आणि म्हणून आपल्याला उत्तर मिळालं 12 कंसात 2 + वर्गमुळात 2 सेंटीमीटर. पर्यायांचं निरीक्षण केलं असता आपला तिसरा पर्याय क्रमांक 3 त्याच प्रकारे दिलेला आहे 12 कंसात 2 + वर्गमुळात 2 आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती? 2017 साली विचारला गेलेला प्रश्न आहे हा. पुन्हा ट्रॅक्टरचा चाक म्हणजेच वर्तुळाचं परिघ या सूत्राचा इथे आपल्याला उपयोग करावा लागणार आहे. तर एक फेरा म्हणजे त्या चाकाचा परिघ असणार आहे. वर्तुळाच्या परिघासाठीचं सूत्र वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. आता इथं उदाहरणाचं निरीक्षण केल्यास आपल्याला व्यास दिलेला आहे त्रिज्या दिलेली नाही. तर व्यासाला 2 ने भागलं तर आपल्याला त्रिज्या मिळते परंतु सूत्रामध्ये जर आपण बघितलं तर 2r × π दिलेलं सूत्र आपण या स्वरूपातही मांडू शकतो. 2πr याचा अर्थ 2r × π आणि 2r त्रिज्येची दुप्पट व्यास असते म्हणजे 2r म्हणजेच आपल्या चाकाचा म्हणजे वर्तुळाकृती चाकाचा व्यास आहे म्हणजे 2r ऐवजी मी इथे 2.1 आपल्याला लिहिता येणार आहे आणि म्हणून 2.1 गुणिले आता इथे पायची किंमत आपण 3.14 घेतली 22/7 घेतली तरी चालणार आहे कारण इथे आपल्याला 2.1 ला 7 ने भाग देता येणार आहे. 22/7च घेऊया आपण. आता इथे भाग देताना बघा 7 × 21 होतात पॉइंट मुळे 0.3 7 × 21 आणि गुणिले हे 22. पुन्हा या दोन्हीचा गुणाकार करताना 22 × 66 आणि डावीकडून एक घर कारण पॉइंटच्या पुढे आपल्याला एक घर आलेला आहे म्हणून डावीकडून एक घर सोडून आपण पॉइंट देणार आहोत 6.6 मीटर. म्हणजेच हे 6.6 मीटर म्हणजे काय आहे तर त्या चाकाचा परिघ एक फेऱ्यासाठी आपल्याला अंतर आहे 6.6 मीटर. 6.6 मीटर हा एक फेऱ्याचा अंतर आहे. असे किती फेरे आहेत तर त्या चाकाने 250 फेऱ्यात कापलेलं अंतर आपल्याला काढायचं आहे. एक फेरा आहे आपला 6.6 मीटर तर एकूण कापलेले अंतर बरोबर 6.6
गुणिले आपल्याला एकूण दिलेले चाकाने फेरे आहेत 250. एकक स्थानी 0 असल्यामुळे 6.6 आपलं दशांश स्थळ एक घर पुढे जाईल म्हणजे इथं मिळणार आहेत 66 गुणिले 25. गुणाकार आपल्याला करायचा आहे, बाजूला करून घेतला तरी चालेल. 66 गुणिले 25. 6 पंचे 30 झाले 3. 6 पंचे 30 आणि 3 33. 0 6 दुने 12 चला 1 6 दुने 12 आणि 1 13. बेरीज करायची आहे. 0 3 आणि 2 5 3 आणि 3 6 1 1650. आता 1650 मीटर. पुन्हा आता आपण पर्यायांचं निरीक्षण केल्यास आपल्याला दिलेलं उत्तर मीटर मध्ये नसून कशात आहे, किलोमीटर मध्ये. म्हणजेच या मीटरचं रूपांतर आपल्याला किलोमीटर मध्ये करण्यासाठी 1650 भागिले 1000, कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आता या प्रकारचा भागाकार करत असताना छेदस्थानी ज्या वेळेला फक्त एकावर शून्य असतील तर आपण दशांश स्थळ डावीकडून जेवढे शून्य असतील तेवढे घर डावीकडे येतो. 1 1 2 3 म्हणजे 1.650 किलोमीटर एवढं उत्तर येणार आहे. आपल्या पर्यायांमध्ये बघूयात आपण 1.650. आता पर्याय क्रमांक 2 1.60, परंतु आपल्याकडे 1.65 आहे. 1.650 याचाच अर्थ हा शून्य आपण पॉइंट नंतरचा विचारात घेतला नाही तरी चालतो, म्हणजेच 1.65 हे आपलं उत्तर असू शकतं. निरीक्षण केल्यास पर्याय क्रमांक 4 1.65 किलोमीटर हे आपल्या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. आता एक आकृती दिसते बघा, त्या आकृतीची परिमिती आपल्याला काढायची आहे. आता आकृतीचं निरीक्षण करूयात आपण. आकृतीमध्ये EIFH आणि या आकृतीची परिमिती काढायची म्हणजे फक्त आकृतीच्या कडेच्या बाजूंची बेरीज आपल्याला करायची आहे. वरचा जो त्रिकोण आलेला आकृतीमध्ये आणखी माहिती काय काय दिलेली बघा. EF ही बाजू आपल्याला IH ला समांतर दिलेली आहे. कोन F आणि I हे काटकोन दिलेले आहेत. EF ही बाजू 24 सेंटीमीटर दिलेली आहे. त्यानंतर EI ही बाजू 9 सेंटीमीटर आहे. त्यानंतर FG ही बाजू 7 सेंटीमीटर आहे. IH खालची बाजू IH 40 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला याची आकृतीची परिमिती विचारलेली आहे. आकृतीची परिमिती काढण्यासाठी आपल्याला EH ही मधली बाजू काढून, प्रत्यक्षात आपल्याला फक्त GH एवढ्याच बाजूची लांबी लागणार आहे. परंतु आकृतीत आपल्याला दोन काटकोन त्रिकोण दिसत आहेत. दोन्ही काटकोन त्रिकोणाचे कर्ण आपल्याला EH या बाजूमध्ये समाविष्ट झालेले दिसत आहेत आणि म्हणून आपण ज्यावेळेला मोठ्या त्रिकोणाचा कर्ण काढणार आहोत त्यावेळेला आपल्याला EH या बाजूची लांबी मिळणार आहे. तर ज्यावेळेला आपण यावरच्या छोट्या त्रिकोणाचा कर्ण काढणार आहोत त्यावेळेला आपल्याला EG या कर्णाची लांबी मिळेल आणि मग या दोन्ही बाजूंची वजाबाकी केल्यास आपल्याला जी पाहिजे आहे ती GH ही बाजू आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आधी आपण त्रिकोण EFG याच्यामध्ये कर्णाची लांबी म्हणजेच EG स्क्वेअर बरोबर EH स्क्वेअर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज अधिक FG स्क्वेअर
FG स्क्वेअर. EF स्क्वेअर 24 चा वर्ग, FG स्क्वेअर 7 चा वर्ग, 24 चा वर्ग असतो 576 आणि 7 चा वर्ग आहे 49. दोन्हींची बेरीज करूया. 9 6 15 हाताला 1, 8 4 12 हाताला 1, 625. आपल्याला माहिती आहे 625 ही वर्ग संख्या आहे. कशाचा वर्ग आहे तो? तर 25 या संख्येचा वर्ग आहे. म्हणून EG या कर्णाची लांबी आपल्याला मिळाली 25. आता छोटा खालचा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण EIH या त्रिकोणामध्ये ज्या वेळेला आपण पायथागोरसचं प्रमेय वापरतो त्यावेळेला EIH चा कर्ण म्हणजेच EH स्क्वेअर EH चा वर्ग EH स्क्वेअर इज इक्वल टू EI स्क्वेअर EI चा वर्ग अधिक IH स्क्वेअर IH चा वर्ग. याच्यात किमती टाकल्यानंतर IH आहे 40 EH स्क्वेअर EH चा वर्ग बरोबर 40 चा वर्ग अधिक 9 EI आहे आपला 9 चा वर्ग. 40 चा वर्ग 1600, 4 चा वर्ग 16 आणि स्क्वेअर दोन्हीवरचा 1 1 0 म्हणून 1600. 9 चा वर्ग आहे 81 म्हणजे EH स्क्वेअर आपल्याला मिळाला 1681. आता तुम्हाला 1681 हा 41 या संख्येचा वर्ग आहे. म्हणजेच EH स्क्वेअर 1681 म्हणजेच EH ची लांबी मिळते आपल्याला 41. 41 या संख्येचा वर्ग आहे हा. आता हे असं काढता येत नसेल तर त्यासाठी एक आपण मूळ प्राइम फॅक्टर काढतो ना, मूळ अवयव 1681 चे मूळ अवयव जर आपल्याला काढता आले तर ते मूळ अवयव ज्या संख्यांचा गुणाकार असतो त्यात 2 2 चे गट करून आपल्याला हे करता येतं. 4 ने भाग जाईल या संख्येला 4 चौक नाही 4 ने भाग जाणार नाही. 1681 मूळ अवयव काढून या पद्धतीने आपण हे वर्गमूळ काढलं तर आपल्याला याचं उत्तर 41 मिळतं. किंवा सरळ 41 चा दोनदा गुणाकार 41 चा 41 शी गुणाकार करून सुद्धा आपल्याला या संख्येचं वर्गमूळ 1681 मिळेल. 1 1 1 4 1 4 0 0 4 1 4 4 चौक 16 81 1 4 4 8 1681. दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने आपल्याला 1681 चं वर्गमूळ काढता येईल ते मिळतं 41. आता EH या पूर्ण कर्णाची लांबी 41 आपल्याला मिळालेली आहे. परंतु आपल्याला परिमितीसाठी GH लागतो. GH आपल्याला कसा मिळणार आहे तर EH वजा EG. EH आहे आपला 41 वजा EG मिळालेला आहे आपल्याला 25. दोन्हींची वजाबाकी करून 41 वजा 25 6 5 11 6 2 3 गेले 16 म्हणजे GH ची लांबी मिळाली आपल्याला 16. आणि आता या आकृतीची परिमिती आपल्याला मिळणार आहे. परिमिती म्हणजे सर्व कडांची बेरीज म्हणजेच हा 24 9 40 अधिक हा GH आत्ताच आपण काढलाय 16 अधिक हा 7. या सर्वांची बेरीज केली की आपल्याला परिमिती मिळणार आहे 33. 24 अधिक 9 33 अधिक 40 अधिक 16 56 अधिक 7 6 7 13 आणि 3 16 हाताला 1 5 आणि 1 6 आणि 3 9 96 सेंटीमीटर.
96 सेंटीमीटर आपल्या पर्यायांमध्ये आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 96 सेंटीमीटर हे आपल्या दिलेल्या आकृतीची परिमिती म्हणजेच या सर्व कडा ज्या आहेत EF अधिक FG अधिक GH अधिक IH अधिक EI या सर्व बाजूंची बेरीज मिळते आपली 96 ही जी आपली परिमिती आहे. आता आज आपण परिमिती या घटकावरची उदाहरणे बघितली. उद्याच्या तासाला आपण क्षेत्रफळ या घटकावरील उदाहरणांचा सराव बघणार आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये आदरणीय मनीषा गावटे मॅडम यांनी आपणास त्रिकोणाची परिमिती या संदर्भाने ज्या प्रकारची उदाहरणं आपल्या शिष्यवृत्तीच्या पेपरला विचारली जातात त्या उदाहरणांचा सखोल असा सराव आजच्या तासिकेतून मॅडमनी आपणास दिलेला आहे. आणि उद्याच्या तासिकेत क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळाच्या संदर्भात जे काही उदाहरणं असतील त्याचा विश्लेषण उद्याच्या तासिकेत मॅडम आपणास करणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी उद्याच्या तासिकेला उपस्थित राहावे. सर्वांना शुभरात्री. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या नवीन तासिकेसह. मग सांगा की बंद करू.